36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. मूर्तिजापूर येथील स्टेशन विभागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त आज सकाळी पहाटे 5च्या सुमारास विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील स्टेशन विभाग येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज सकाळी पहाटे 5च्या सुमारास आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आलाय. तर पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर भाविकांना संस्थेच्या वतीनं भाविकांना दिवसभर प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपासून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थांच्या विश्वस्तांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय. तर आषाढी एकादशी निमित्त सकाळपासून सायंकाळपर्यंत भजनी मंडळाच्या वतीनं भक्तिपर भजन सादर करण्यात आले. आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर रोषणाईने उजळून निघालं होतं. आषाढी एकादशी निमित्त आयोजित कार्यक्रमाकरिता मयूर सुपले, प्रवीण लोकरे, भारत येदवर, शिवाजी शेंडे, बंटी एरडावकर, अमोल सुपले, दिलीप कोटे, पवन आजलकर, चेतन कंट्रे, सदाशिव शेळके, स्वप्नील केने आदींनी परिश्रम घेतले. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नितीन टाले, अकोला.